नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय इयत्ता 10वी मराठी स्थूल वाचन मनक्या पेरेनं लागा. आता मनक्या पेरेनं लागा याचा अर्थ काय होतो? तर मनक्या पेरेनं लागा म्हणजे माणसं पेरायला लागू, म्हणजे थोडक्यात माणुसकी पेरायला लागू. ओके, माणसं पेरायला लागू म्हणजेच काय तर माणुसकी पेरायला लागू. मग आता याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी मनक्या पेरेनं लागा हे बंजारा बोलीभाषेतील आहे आणि त्याचा अनुवाद केलेला आहे माणसं पेरायला लागू. अनुवाद केलेला आहे विनायक पवार यांनी आणि हे जे मूळ आहे बंजारा भाषेतील ते लिहिलेलं आहे वीरा राठोड यांनी आणि या ठिकाणी संदर्भ दिलेला आहे पिढी घरायरी वाते, म्हणजे या मूळ साहित्यकृतीतून वीरा राठोड यांचे मनक्या पेरेनं लागा ही जी कविता आहे तर ती घेण्यात आलेली आहे. आधी आपण कवींचा परिचय पाहूया. कवींचा परिचय आहे आधुनिक काळातील कवी सेनसाई वेस ही बंजारा भाषेतील प्रार्थना व पिढी घरायरी वाते ह्या बंजारी बोलीभाषेतील कविता संग्रह प्रकाशित आहे आणि पिढी घरायरी वाते या कविता संग्रहातूनच मनक्या पेरेनं लागा ही कविता घेण्यात आलेली आहे. त्यांच्या पहिल्याच कविता संग्रहाला दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीचा राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2015ला मिळालेला आहे आणि सामाजिक कार्यात सहभागी होऊन मानवतावादी दृष्टीने भटके, विमुक्त, वंचित, दलित यांच्या प्रश्नांवर त्यांनी लेखन केलेले आहे. मग आता नेमकं या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे? तर यांनी या कवितेमध्ये सांगितलेलं आहे की बीजाचे मातीशी घट्ट नाते जडते. आणि बीजाची मातीशी घट्ट नाते जुळते म्हणजे काय? तर एखादं बीज जेव्हा मातीमध्ये पडते, एखादे बी जेव्हा मातीमध्ये पडते तर त्या बीपासून नवीन झाड उगवतं केव्हा? जेव्हा माती त्याचा सांभाळ करते, माती त्या बीला चांगले पोषण पुरवते, माती त्या बीचं रक्षण करते, तेव्हाच त्याच्यापासून मोठं झाड तयार होतं किंवा मोठं एक छोटंसं रोप तयार होतं. तर अशा प्रकारे बीचे मातीशी चांगले घट्ट असे नाते जुळलेले असते. आणि बीजापासून म्हणजे या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे की बीजापासून एखाद्या बीजाचा प्रवास जेव्हा झाडापर्यंत होतो तर मग त्या प्रवासामध्ये ज्या अडचणी येतात आणि त्यातून कशाप्रकारे माती त्या बीजाला वाचवते हे सगळं सांगितलेलं आहे. आणि जसं आपण झाडाचं बी पेरतो तसंच आजच्या या काळामध्ये आपण माणसं पेरूया, म्हणजेच माणसं पेरली तर त्यातून माणुसकी रुजेल असा एक यातून विचार मांडण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी अजून एक छोटासा परिचय आहे. त्यांच्या बंजारा भाषेतील मनक्या पेरेनं लागा या कवितेचे विनायक पवार यांनी मराठी भाषेत रूपांतर केलेले आहे. कवीला व्यक्त होताना भाषेचा अडसर नसतो. अडसर म्हणजे काय? तर भाषेची अडचण नसते किंवा भाषेचं एक असं बंधन नसतं. कवी कुठल्याही भाषेमध्ये आपला विचार व्यक्त करू शकतो, मग ती बोलीभाषा असो किंवा कोणतीही भाषा असो. कवीचा विचार किंवा कवीच्या मनामध्ये असलेल्या भावना महत्त्वाच्या असतात, बोलीभाषा किंवा कवितेची भाषा नाही. म्हणजेच या ठिकाणी वीरा राठोड यांनी बंजारा भाषेमधूनही इतका सुंदर विचार मांडलेला आहे. यावरून असं कळतं की कवीला आपले विचार व्यक्त करण्यासाठी किंवा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी भाषेचा अडसर नसतो. बी मातीत पडून तिचा झाड होईपर्यंतचा प्रवास सांगताना माणसं पेरायला हवीत हा विचार कवितेतून व्यक्त झाला आहे. कवी अभिव्यक्त होत असताना त्यांच्या कवी मनावर झालेले भाषिक संस्कार व त्याची उपजत प्रतिभा यांचा कस लागत असतो. आणि जेव्हा एखादे कवी आपल्या मनातील भावना किंवा आपले विचार व्यक्त करत असतात तेव्हा त्या कवितेतून त्यांच्यावर झालेले भाषिक संस्कार व्यक्त होत असतात असं आपल्याला या परिचयातून सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांनी आपापल्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या भाषेतून अभिव्यक्त होऊन सहज व सोप्या पद्धतीने एखाद्या विषयाची काव्यरूपात गुंफण करावी या उद्देशानेच या कवितेचा समावेश करण्यात आलेला आहे. आता ही कशी एक वेगळी भाषा आहे, बंजारा भाषा एक वेगळी आहे. आपण नेहमी साधी मराठी भाषा बोलतो, पण मराठीसारखीच म्हणजे थोडंसं काही जुळणारी अशी एक बंजारा भाषा आहे. मग आपल्या आजूबाजूला अशा अनेक भाषा बोलणारे लोक राहतात. मग त्या भाषा आपण सतत ऐकत असतो, त्याच्यामुळे त्या भाषा आपण आत्मसात करून किंवा त्या भाषा ऐकून आपण अशाच पद्धतीचं त्या भाषेमधील काव्य म्हणजे जे आपल्या बोलीभाषा सोडून इतर काही भाषा आहेत की ज्या आपण ऐकत असतो तर त्या भाषांमधूनही आपण काव्य करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.
तर आधी आपण जे मूळ काव्य आहे ते वाचूया, मग आपण रूपांतरित काव्य वाचणार आहोत. मनक्या पेरेनं लागा. एक बी जमीनगडचं, जमिती ओरो नातो जुडचं. धूड ओण लगाडछ जीव, आसो काही घडचं. पाणी पावस उंदाळो वरसाळो, आंधी आंघोळो, दुष्काळेती लढचं. एकदन वोन झाड करणच छोडचं. चालो आपण बी मनक्या पेरेनं लाग जावा. तर अशा प्रकारे हे जे मूळ काव्य आहे हे आहे. आता आपण रूपांतरित काव्य पाहूया आणि मग दोघांचाही अर्थ आपण पॅरलल समजून घेणार आहोत. एक बी मातीत पडतं, मातीशी त्याचं घट्ट घट्ट नातं जडतं. माती त्याला लावते जीव, अशी काय घडते. ऊन वारा पाऊस पाणी वारं वावधान दुष्काळाशी लढते. एक दिवस त्याला झाड करूनच सोडते. चला आपणही माणसं पेरायला लागू. म्हणजेच या ठिकाणी मनक्या पेरेनं लागा याचा अर्थ होतो माणसं पेरायला लागू. मग आता माणसं का पेरायची आहेत, तर जेव्हा आपण माणसं पेरू तर त्यामधून माणुसकी उगवेल. ज्याप्रमाणे बी पेरल्यानंतर रूपांतर झाडामध्ये होतं, त्याप्रमाणे जर आपण माणसं पेरली तर त्याचं रूपांतर माणुसकीमध्ये होईल, असा एक विचार यातून कवींनी मांडलेला आहे. मग याच्यामध्ये याचा अर्थ काय आहे. एक बी जमीनगडचं म्हणजे एक बी मातीत पडते. जमिती ओरो नातो जुडचं म्हणजे जमिनीशी किंवा मातीशी त्या बीजाचं नातं जडतं, घट्ट घट्ट असं नातं जडतं. धूड ओण लगाडच जीव, आणि ती माती त्या बीजाला किंवा त्या बीला अशी काही जीव लावते की असो काही घडचं. मग असं काही घडतं की पाणी म्हणजे पाणी येऊ दे किंवा पाऊस पडू दे किंवा ऊन येऊ दे किंवा कुठलीही आपत्ती येऊ दे किंवा दुष्काळ येऊ दे, या सर्वांशी ती माती लढते. परंतु त्या बीजाचं मात्र झाड करूनच सोडते. आणि एक दिवस त्या बीचं मात्र ती झाड करूनच सोडते. आणि मग आपणही माणसं पेरायला लागू. म्हणजे माणसं सत्विचारांची जर माणसं पेरली म्हणजे माणसं पेरून अशी माणसं पेरली म्हणजे माणसांच्या मनामध्ये असे चांगले विचार पेरले की कितीही आपत्ती आली तरी पण ते माणसं चांगल्या विचारांनीच वागले गेले पाहिजेत आणि त्यांनी माणुसकी नाही सोडली पाहिजे, असा एक अर्थ यामधून कवींना सांगायचा आहे. म्हणजेच कवी असं म्हणतात की आपण माणसे पेरायला लागूया, म्हणजेच माणसाचे बीज पेरायला लागूया की ज्यातून पुढे मानवतेचे म्हणजेच माणुसकीचे झाड तयार होईल. म्हणजे आता आपण म्हणजे आता सगळ्यांनी मिळून जर थोडी थोडी माणुसकी जागृत केली तर पुढे संपूर्ण सगळीकडेच आपल्याला माणुसकी पाहायला मिळेल. म्हणजे माणुसकीचं वटवृक्ष होईल, थोडक्यात माणुसकीचं मोठं झाड होईल आणि प्रत्येकाच्या मनामध्ये माणुसकी निर्माण होईल. तर अशा प्रकारे माणुसकी उगवेल किंवा जर माणसे पेरली तर माणुसकी उगवेल, असा एक आशावाद या ठिकाणी कवींनी कवितेतून व्यक्त केलेला आहे. मग कवींना असं का लिहावं असं वाटलं असेल की माणसं पेरायला पाहिजेत, असं का कवींनी सांगितलं असेल. कारण आजकाल जर आपण समाजामध्ये पाहिलं तर माणुसकी खूप कमी होत चालली आहे. म्हणजे माणसं असूनही माणुसकी नसल्यासारखं वागू लागलेत. जसं की आत्ताच एक घडलेली घटना होती की त्याला जवळजवळ झाला असेल 1 महिना वगैरे झाला असेल की एक हत्तीनी होती जी गरोदर होती आणि त्या हत्तीनीला कुठल्या तरी एकाच अशा माणसाने म्हणजे ज्याच्या मनामध्ये वाईट विचार आहेत अशा एखाद्या माणसाने त्या हत्तीनीला एक फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिलं आणि त्या हत्तीनीला पण भूक लागली होती आणि तिने माणसावरती विश्वास ठेवून ते अननस खाल्लंही. परंतु ते अननस खाल्ल्यानंतर त्याच्यामध्ये फटाके असल्यामुळे ते अननस जेव्हा त्या हत्तीनीच्या पोटात गेलं तेव्हा त्याचा स्फोट झाला आणि त्याच्यामुळे हत्तीनी गरोदर होती आणि त्याच्यामुळे तिच्या पोटामधला बाळाचाही जीव गेला आणि तिचाही जीव गेला. तर अशा प्रकारे माणसांमध्येही माणुसकी राहिलेली नाही आणि प्राणी माणसावरती विश्वास दाखवत आहेत पण माणूस त्या प्राण्यांचा विश्वासघात करतोय. तर असे काही विपरीत बुद्धीचे लोक असतात की ज्याच्यामुळे पूर्ण समाजाला त्याचा एक कलंक लागतो आणि असं कुणाच्याही मनामध्ये विचार यायला नको यासाठी कुठेतरी आपल्याला माणसं पेरायची, सत्विचार पेरायचे किंवा माणुसकी पेरण्याची आवश्यकता आहे असं कवींना वाटलं असावं. आणि खरंच आज माणुसकी पेरणं ही काळाची गरज आहे. कारण आज जर लहान मुलांवरती चांगले संस्कार झाले, आज जर किशोरवयीन मुलांवरती चांगले संस्कार झाले तर उद्या कदाचित असे काही विपरीत बुद्धीचे लोक तयार न होता एक चांगला सज्जन समाज आपल्या देशामध्ये तयार होईल आणि सद्सत विवेकबुद्धी माणसाच्या मनामध्ये जागृत होईल. जेव्हा
एखाद्या रस्त्यावरती दुर्दैवाने कोणाचा जरी ॲक्सिडेंट झाला असेल तर त्या ठिकाणी पूर्वीचे लोक काय करायचे, ॲक्सिडेंट झाला असेल त्याला उचलायचे किंवा काही ॲम्ब्युलन्स वगैरे बोलवायचे, किंवा तेही नसेल तर त्याला उचलून ते जवळच्या दवाखान्यामध्ये घेऊन जायचे, किंवा त्याला कमीत कमी पाणी पाजायचं किंवा विचारायचं तरी काय झाले किंवा काय करायचं. पण आत्ताचे लोक मात्र एवढ्या सगळ्या सुविधा असूनही, एका कॉलवरती ॲम्ब्युलन्स जवळ पोचत असूनही किंवा ठिकठिकाणी हॉस्पिटल्स असूनही ज्याचा कोणाचा ॲक्सिडेंट झालेला आहे त्याला त्या हॉस्पिटल्समध्ये न पोचवता त्याचा फोटो काढत बसतात किंवा त्याच्यासोबत सेल्फी काय काढतात, त्याचा व्हिडिओ काय करतात आणि व्हायरल करतात. पण त्या ठिकाणी आवश्यकता कशाची आहे, तर त्या माणसाला मदतीची आवश्यकता आहे. पण हे लोक मात्र सोशल मीडियाच्या याच्यामध्ये इतके बुडालेले आहेत की त्यांना आपल्या आजूबाजूला एखाद्या माणसाला काहीतरी झालं आहे हे न कळता आपल्या बाजूला अशी काहीतरी घटना घडली की आपण सेल्फी काढावी असं काहीतरी त्यांच्या मनामध्ये येतं. त्याच्यामुळे या ठिकाणी कुठेतरी माणुसकी रुजायला पाहिजे. आणि आजच्या पिढीमध्ये जर ही माणुसकी रुजली तर नक्कीच उद्याची पिढी पण माणुसकीचीच कास धरून पुढे चालेल. आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला ही कविता देण्यात आलेली आहे. तर असे अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला घडत असतात की ज्याच्यावरून आपल्याला असं वाटतं की खरंच माणुसकी नावाची गोष्ट समाजामध्ये आहे का, असा एक प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. आणि त्याच्यामुळेच हा प्रश्न कदाचित पुढच्या समाजाला भेडसू नये किंवा पुढच्या पिढीला भेडसू नये आणि ही माणुसकी अशीच म्हणजे माणुसकी रुजत जावी आणि पुढे ही माणुसकी वाढत जावी, यासाठी माणसं पेरा आणि माणुसकी उगवेल असं या कवितेतून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे ही कविता होती. आय होप की तुम्हाला कविता समजली असेल. आणि हा जो भाग आहे हा स्थूल वाचनाचा आहे. आता या ठिकाणी वाचा म्हणून एक छोटासा पॅरेग्राफ दिला आहे. कदाचित हे एखाद्या वेळेस आपल्याला एक्झाममध्ये अपठित उतारा वगैरेमध्ये पण विचारलं जाऊ शकतं, म्हणून आपण फक्त वाचणार आहोत. विचारांचं संतुलन हवं. माणसाचं मन एक अजब यंत्रणा आहे. अनेक परस्परविरोधी भावना आणि विचार प्रवाह तिथे वास करत असतात. पण बहुतेक वेळा आपण नकारात्मक भावना आणि छळवादी विचारांच्या अंमलाखाली वावरतो. त्यामुळे आपण निष्क्रिय तरी होतो किंवा हातून चांगलं काम घडत असलं तरी त्यातून आनंद, आत्मविश्वास आणि समाधान मिळत नाही. अशा नकारात्मक भावना व विचार मनातून नष्ट व्हावेत अशी इच्छा बाळगून वावरतो. ते शक्य असतं का? प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्यामुळे होकारात्मक आणि सृजनात्मक विचार झाले तरी त्यांना विरुद्ध बाजूही असतेच. त्याचप्रमाणे नकारात्मक विचार व भावना यांचा देखील काही उपयोग होतच असतो. तो उपयोग करून घेणं हे आपलं कौशल्य आणि हुशारी हे लक्षात ठेवायला हवं. म्हणून तर अशा परस्परविरोधी भावना व विचार मनात वावरतात. त्या नकारात्मक गोष्टींनी गांगरून जाण्याचं जरासुद्धा कारण नाही. त्यांचं संतुलन राखणं महत्त्वाचं. ज्याप्रमाणे चारचाकी गाडीत ब्रेक व ॲक्सिलेटर म्हणजेच वेग नियंत्रक व प्रवर्तक असतात, त्याप्रमाणे मनाला वेगाने पुढे नेणारे होकारात्मक विचार आणि प्रगतीला रोखणारे नकारात्मक विचार असतात. गाडीच्या सुरक्षिततेसाठी ब्रेकची आवश्यकता भासते म्हणून ते असतात. त्यांना भिण्याचं काहीच कारण नाही. त्याप्रमाणे मनात नकारात्मक विचार येतात. त्यांच्या मदतीने सावधगिरी कशी व कुठे बाळगायची याचं स्पष्ट भान निर्माण होतं आणि चुकीच्या निर्णयांना देखील आळा बसतो. अर्थातच नुसताच ब्रेक दाबला तर गाडी सुरूही होणार नाही आणि वेगही घेणार नाही. म्हणूनच आपण आपल्या विचाराचं संतुलन असणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने हा एक छोटासा पॅरेग्राफ आहे, गंमत शब्दांची यातून घेण्यात आलेला. आणि लेखक आहेत डॉक्टर दी पुंडे. तर हा जो पॅरेग्राफ आहे तुम्ही नीट वाचा, कारण याचा अर्थ समजून घ्या. आणि हा एखाद्या वेळेस अपठित उताराचे आकलन करण्यासाठी वगैरे आला तर येऊ शकतो, शक्यता कमी आहे, पण वाचायला आपलं काय जातं आहे, वाचून ठेवा. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.